काय बोलावं, आजचा दिवस खरंच खूप 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 खूपच स्पेशल दिवस आहे. एक तर फार मोठी गोष्ट की छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आणि त्याच दिवशी सिनेमाचा 50वा दिवस आहे. 50वा दिवस या दिवशी आम्ही साजरा करतोय. तर खरंच खूप छान वाटतंय. मला खरे शब्द सुचत नाही येतात. खूप भावुक झाल्यासारखं वाटतंय, कारण बहुधा माझा पहिला सिनेमा असेल जो एवढे शोज आहेत 50व्या दिवशी एवढा जोरात चालू आहे. मराठी प्रेक्षकांचे आभार मानायचे, अख्ख्या महाराष्ट्राचे आभार मानायचे, तुम्हा सगळ्यांचे आभार मानायचे की तुम्ही हा सिनेमा मोठा केलात आणि तुमच्यामुळे मराठी सिनेमा, मराठी भाषा आज टिकून आहे. धन्यवाद धन्यवाद. तर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. तुम्ही सुट्टी नसतानाही एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात गर्दी करून इथे आलेला आहात. आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि त्यात एक डबल योगायोग आहे, तो म्हणजे या चित्रपटाचा चित्रपटगृहातला 50वा दिवस आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्लाझा सिनेमा इथे आपले अनेक शोज हाऊसफुल गर्दीत गेले. आज 50व्या दिवशीही इथे 6:30चा आपला खेळ आहे आणि उद्यापासनं म्हणजे 51वा दिवस. खरं तर असं होतं की शोज कमी होतात, पण उद्यापासून पुन्हा डबल शोज आहेत आपल्या इकडे. मला माहिती आहे यातल्या बऱ्याच लोकांनी सिनेमा आधी सुद्धा पाहिलाय आणि ते आज सगळे या मंडळींना बघायला आले. कोणी कोणी पाहिलाय आधी सिनेमा? 4 वेळा, दोनदा, 4 वेळा. चारदा. नाही, हेच बघून आम्हाला फार भारी वाटतंय. आणि हे सगळे जसे आमचे प्रयत्न आहेत तसेच तुमचे सुद्धा प्रयत्न आहेत मराठी सिनेमाला मोठं करण्यासाठी. तुमच्या प्रयत्नांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आपण सगळे मिळून दरवर्षी असे सिनेमे काढू की कोणाला बोलताच नाही आलं पाहिजे की मराठी सिनेमे चालत नाही. आपण एकत्र मिळून मराठी सिनेमांना 50व्या दिवशी सुद्धा अशीच गर्दी देऊ. हे सगळं आपल्या सगळ्यांचं एकत्र मिळून हे काम आहे आणि आपण हे करत राहणार आहोत. बोला, आपण सगळ्यांनी मिळून बोलूया. आम्ही बोलतो 1 2 3 4 आणि आपण सगळ्यांनी म्हणायचंय क्रांती ज्योतीची पोरं हुशार. तयार का? बोला 1 2 3 4. क्रांती ज्योतीची पोरं हुशार. 1 2 3 4. क्रांती ज्योतीची पोरं हुशार. गणपती बाप्पा. आणि आमचा जो बबन आहे तो त्याला आमच्या दिग्दर्शकांनी सांगितलं होतं की ट्रेडिशनल मध्ये यायचंय, म्हणून तो शाळेच्या युनिफॉर्म मध्ये नाही आलाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.